काही थाळ्या अशा असतात ज्या तुमच्या खाण्याच्या चोचले पुरवतात आणि काही थाळ्या अशा असतात ज्या तुमच्या भूक भागवतात. नमस्कार मित्र, एकांत रायडरच्या एका नवीन भागात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आज मी पुन्हा एकदा माझ्या आवडत्या हॉटेलमध्ये आलेलो आहे. आपण आलेलो आहे FC रोडवर. FC रोडवर एक हॉटेल आहे जिथे बजेट फ्रेंडली मील्स मिळतात. बजेट फ्रेंडली मील्स म्हणजे तिथे तुम्हाला एक लिमिटेड थाळी मिळते, तिथे तुम्हाला पुरी भाजी मिळते, कुर्मापुरी मिळते. हे सगळं साधारण 100 रुपयाच्या आसपास मिळतं आणि त्याच्यात पोट भरण्यासारखं असतं. आज पहिल्यांदाच मी इथे त्यांच्या या बजेट फ्रेंडली मील्ससाठी आलो आहे. तर त्याच निमित्ताने तुमच्यासमोर या सगळ्या गोष्टी आणतो की आज इथे आपण काय काय मागवतो आणि जे आपण मागवतो आहे त्याची चव कशी. तर नेहमीप्रमाणे या प्रवासात किंवा या भागात माझ्यासोबत शेवटपर्यंत राहा. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. तर आजच्या मेजवानीसाठी आपण आलेलो आहोत FC रोडवर हॉटेल निरंजनकडे. डावीकडनं तुम्ही गुडलक चौकाकडनं आलात तर तुकाराम पादुका चौकाच्या पुढचा चौक जो आहे त्याच्या अलीकडेच हे हॉटेल आहे आणि हाच रोड सरळ तुम्हाला ॲग्रिकल्चरल कॉलेजकडे घेऊन जातो आणि याच रोडवर स्थित आहे हे हॉटेल निरंजन. जवळपासची खूण म्हणजे इथे समोरच IDBI बँकची FC रोडची शाखा आहे. सुरुवात आपण पुरी भाजीने करतो आहे. निरंजनची ही पुरी भाजी येते, त्याच्यात 4 पुऱ्या येतात. एक वाटी ही बटाट्याची सुकी भाजी येते. टेक्स्चर बघून तुम्हाला वाटतं आहे की ही आपली जी डोस्याची भाजी आहे तशी आहे. त्याच्यात हिरवा मटार पण आहे, मला याच्यात डाळ पण दिसते आहे, कांदा दिसतो आहे. मला ही भाजी खूप आवडते आणि म्हणून मी खूप टेम्पटेशननी बघतो आहे आणि कशी असेल चव त्याची मला एक उत्सुकता पण आहे. चला वेळ न घालवता पटकन याची चव बघूया. पुऱ्या मस्त गरम आहेत आणि फुगलेल्या आहेत. 4 पुऱ्या आपल्याला मिळाल्या आहेत आणि वाटी मला वाटतं ही एका माणसासाठी जेवणासाठी पुरेशी अशी डिश आहे. सोबत त्यांनी कांदा लिंबू दिलेलं आहे, मला वाटत नाही ते काय गरजेचं असेल. लोणचं दिलं आहे ते मात्र आपण नक्की टेस्ट करून बघूया. अगदी जशी कल्पना केली होती तशी चव आहे. छान गरम पुरी आणि बटाट्याची भाजी, डोस्यासारखीच भाजी आहे. साऊथ इंडियन स्टाईलमध्ये ही बटाट्याची भाजी थोडी आपण काय म्हणतो मऊ असते, त्याच्यात तुम्हाला फोडी जाणवत नाहीत. या बटाट्याच्या भाजीमध्ये तुम्हाला तशा फोडी जाणवणार नाहीत. मॅश केलेला बटाटा असतो आणि बाकीची जी फोडणी आहे ती योग्य प्रमाणात तिखट आहे. मटार डाळ आणि वरती भुरभुरली कोथिंबीर, जिरा आणि मोहरीची फोडणी आहे. एकूणच भाजीची चव खूप सुंदर आहे आणि पुरीबरोबर एकदम छान जाते. दुसरी प्लेट जी आपण इथे घेतली आहे निरंजनची ती म्हणजे त्याची कुर्मापुरी. परत 4 पुऱ्या येतात, छान फुगलेल्या टम्म अशा गरम पुऱ्या आहेत. पुऱ्यांसोबत हा व्हेजिटेबल कुर्मा आहे आणि सोबत त्यांनी कांदा लिंबू आणि लोणचं दिलं आहे. इथे मात्र आपण यावेळेस लिंबू पिळूया या कुर्माच्या भाजीमध्ये. जास्त नाही, थोडंच पिळूया कारण का मिक्स करायला तशी जागा नाही आहे. जसं आपण थोडं खाऊ लागलं तर अजून करू. कांद्याची एक फोड, लोणचं. सुरुवात करूया त्यांची कुर्मापुरीच्या घासाने. कुर्मापुरी मला खूप आवडते आणि परत साऊथ इंडियन हॉटेल्समध्ये जनरली कुर्मापुरी जी आहे चांगली मिळते. याच्यात कुर्मापुरी बेसिकली एक गरम मसाला आणि गोडसर बाजूनी अशी एक भाजी असते, त्यात मिक्स व्हेजिटेबल्स असतात. इथे आपल्याला गाजर दिसतो आहे, हे बीन्स आहेत, मटार आहे. पहिला घास बघूया.
परत एकदा अगदी जशी कल्पना केली होती तशीच्या तशी ही भाजी आहे. छान पंजाबी मसाले आहेत आणि गोडसरपणा आहे या भाजीमध्ये आणि घट्ट आहे. मला वाटतं आपण तुळशीबागेत अगत्य हॉटेलमध्ये एक भाजी खाल्ली होती, त्यात क्वांटिटी जास्त होती पण ती भाजी पातळ होती, जरा घट्ट आहे. एक वाटी भाजी आहे. परत एकदा मी सांगेन ही एका माणसाला जेवणासाठी पुरेशी अशी डिश आहे. खूप मस्त आहे चव याची. मला त्या पुरी भाजीपेक्षा ही कुर्मा पुरी भाजी खूप जास्त आवडली. कुर्मा पुरी. आता आपण वळतो आहे हॉटेल निरंजनमधल्या ज्या डिशसाठी मी इथे आलो आहे त्या डिशकडे. ती म्हणजे यांची मिनी लिमिटेड थाळी. या लिमिटेड थाळीबद्दल मी भरपूर कौतुक ऐकलं होतं. काही थाळ्या अशा असतात ज्या तुमच्या खाण्याच्या चोचले पुरवतात आणि काही थाळ्या अशा असतात ज्या तुमच्या भूक भागवतात. ही निरंजनची लिमिटेड थाळी किंवा मिनी थाळी तुमची भूक भागवण्यासाठी आहे, चोचले पुरवण्यासाठी नाही. तरी पण ज्या पद्धतीने याच्यात जे पदार्थ आहेत त्याच्यात मला वाटतं या दोन गोष्टीचा मध्य कुठेतरी साधलेला आहे या हॉटेल निरंजननी. तुमची भूक तर भागवतातच पण हलकेचे तुमचे जे चोचले आहेत तेही पुरवले जातात. ते कसे ते आपण बघूया या थाळीमधल्या पदार्थांनी. या थाळीमध्ये मिक्स व्हेज भुना आपल्याला दिलेला आहे. हा पुलाव दिलेला आहे. ही डाळ आहे, लोणचं आहे, एक रोटी आहे. इथे इंटरेस्टिंगली 3 ऑप्शन मिळतात तुम्हाला. एक तर रोटी, चपाती किंवा पुरी. तर मी रोटी घेतलेली आहे कारण का यांची पंजाबी भाजी आहे आणि सोबत कांदा आणि लिंबू. हे सगळं लिमिटेड आहे. रोटी एकच मिळते. हे पण मला वाटतं एका माणसाचं पोट भरण्यासाठी अगदी पुरेसर आहे. भाताची म्हणजे पुलावची जर क्वांटिटी पाहिली तीही तुम्हाला पुरेशी क्वांटिटी आहे. त्याच्यासोबत डाळ दिलेली आहे. एकच इश्यू फक्त मला जो वाटतो या थाळीसोबत तो असा की मी जोपर्यंत ही पोळी भाजी खाईन तोपर्यंत ही डाळ जी आहे ही गार झालेली असेल. तर जर ह्यांनी ही डाळ नंतर दिली असती कदाचित आपल्याला ती गरमागरम मिळालेली असते. हरकत नाही, त्यांचेही काही लिमिटेशन्स आहेत, आपण समजून घेऊया. पण जाता जाता मला जमलं तर मी त्यांना हे नक्की सूचना देऊन जाईल की जर असं करू शकले तर अजून चांगलं होईल खाणाऱ्यांसाठी पण. चला या गोष्टी आपण बाजूला ठेवूयात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याची चव कशी ते बघूया. हॉटेल निरंजनची ही मिनी थाळी. रोटी एकदम सॉफ्ट आहे, कडक नाही आहे. मला वाटतं आपण आधी भाजीबरोबर थोडं लिंबू घेऊया. हा व्हेज भुना आहे म्हणून फार काही गोड नसेल अशी मी अपेक्षा करतो आहे. खाल्ल्यावरच आपल्याला कळेल. व्हेज भुना म्हणजे इथे आपल्याला जे दिसतं आहे हे मिक्स व्हेजचे बॉल्स असणार आहेत आणि पंजाबी ग्रेव्ही ही अशी दिसते आहे. बघूया ही तिखट आहे, मीडियम आहे, अर्थात मीडियम आहे का गोड आहे. मीडियम आणि गोडसर असा दोन्ही आहे. कोफ्त्यातला प्रकार नाही आहे, भुना आहे म्हणून हलकासा तिखटपणा याच्यात आहे. वरती काळी मिरी दिसते, तीच इंडिकेट करते आहे की हलकीची तिखटपणा ही काळी मिरीच तुम्हाला आणते आहे या भाजीमध्ये. आता आपण हा जो भुना मिक्स व्हेज भुनाचा जो बॉल आहे तो घेऊया. त्याच्यासोबत आपल्याला ती काळी मिरी जी आहे त्याचाही घास आलेला आहे आणि या ग्रेव्हीचाही प्रपोर्शनमध्ये आपण घास घेऊया. छान आहे. रोटी सॉफ्ट आहे, भाजी योग्य प्रमाणात तिखट आहे. त्यात पनीर पण दिसतं आहे मला इथे, आधेमध्ये पनीर पण आहे आणि मिक्स व्हेजचे हे बॉल्स आहेत, पंजाबी ग्रेव्ही. हे दोनचं कॉम्बिनेशन जे आहे खूप छान आहे चवीला. तुम्हाला असं वाटणार नाही की तुम्ही बजेट थाळीमध्ये जेवताय किंवा बजेट थाळीचे पदार्थ खाताय. तुम्ही
प्रॉपर पंजाबी जेवण जे आहे ते जेवताय तुम्हाला असं वाटेल. आणि कॉम्प्रोमाइज नाही आहे क्वालिटीमध्ये, चवीमध्ये. घट्टपणा आहे ग्रेव्हीमध्ये. अजून एक घास घेऊन मग आपण पुलाव आणि डाळकडे वळूया. पनीर एकदम सॉफ्ट आहे, खूपच सॉफ्ट पनीर आहे. त्याला स्पर्श केल्या गेल्या ते एकदम तुटतं आहे. मला माहीत नाही का, जे उडुपी हॉटेल असतात ना त्यांचं लोणचं फार छान असतं. मला त्याचं गुपित माहीत नाही, पण असतं. तुम्हाला जर कारण माहिती असेल मला खाली कमेंट्समध्ये सांगा की असं का असतं ते. पुढे आपण बोलूया. त्यांचा हा पुलाव आणि डाळ, याकडे डाळ घट्ट दिसते, पातळ मुळीच नाही आहे. डाळ आणि पुलाव छान आहे. डाळची टेस्ट खूप सुंदर आहे आणि पुलाव छान आहे. माइल्ड आहे पुलाव, त्यात कुठला मसाला नाही अर्थात. आणि ही डाळ आणि पुलाव उत्तम कॉम्बिनेशन आहे. जिरा राईस दिला असतं तरी चाललं असतं, पण त्यांनी पुलाव दिला आहे. आणि त्याच्यात भरभरून अशा भाज्या आहेत. कॉर्न आहे, मटार आहे, गाजर आहे. एकूणच एक छान पद्धतीने एक कंप्लीट मील आहे. अजून एक घास घेतो. थोडा वेळ लागला मला ही मिनी थाळीकडे येण्यासाठी. त्याच्या आधी आपण 2 डिशेस ज्या आहेत त्या तुमच्यासमोर मांडल्या. आणि तरीही डाळकडे येण्यासाठी मला अजून वेळ लागला, कारण का आपण रोटी भाजी आधी हे सांगितलं. तरी देखील ही डाळ जी आहे ती कोमट आहे. याचा अर्थ जेव्हा आपण थाळी आणली तेव्हा ही डाळ चांगली गरम असणार आहे. तर अशी ही निरंजनची मिनी थाळी आहे. ही माझ्या हिशोबाने एकदम परफेक्ट आहे. ज्यात तुम्हाला ही भाजी छान मिळते. असं नाही की कुठे बजेटमध्ये कॉम्प्रोमाइज केलेलं आहे क्वालिटीसाठी. खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला ही मिनी थाळी प्रेझेंट केली जाते. आणि मी अनेक वेळा पाहिले, लोक हा फर्ग्युसन कॉलेज रोड आहे त्याच्यामुळे इथे भरपूर कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. इथे व्हाईट कलर जॉब्स आहेत. ही लोक इथे येतात, उभ्या ही मिनी थाळी खातात आणि पटकन आपल्या ऑफिसेसला निघून जातात. या थाळीची किंमत 100 रुपये. 100 रुपयात तुम्हाला हे पोटभर जेवण, ते पण क्वालिटी जेवण आणि एकदम प्रपोर्शनमध्ये. बऱ्याच वेळा काय होतं, जास्त जेवण घेतलं तर माणूस परत ऑफिसमध्ये जाऊन पिंगायला लागतं. तेही त्या थाळीचे साईड इफेक्ट्स आहेत. तर हेही तुम्हाला बेनिफिट मिळतं आहे. म्हणूनच मला निरंजनचं ही, आणि मी पहिल्यांदा खाल्ली. मी इथे जेव्हा आलेलो आहे तेव्हा भूक लागल्यावर मी यांचे छोले खायचो. छोले आणि भटुरे तेही माझी आवडते. बट मला वाटतं 2 वर्षापूर्वी आपण ते कवर केलेलं आहे. तुम्ही जर तो व्लॉग पाहिला नसेल तर तो पहा. आणि तोपर्यंत आता आम्ही हे सगळं संपवतो आणि तुम्हाला याच्यानंतर परत भेटतो. तर मित्र हो, एकूणच इथे आपलं आजचं जेवण झालेलं आहे. आपण इथे तुमच्यासाठी 3 वेगवेगळ्या प्रकारचे मील्स घेऊन आलो. एक म्हणजे पुरी भाजी, दुसरं म्हणजे कुर्मापुरी आणि तिसरी यांची मिनी थाळी, जी लिमिटेड थाळी असते. तिन्हीही एका माणसासाठी 1 प्लेट ही पुरेशी आहे. अति जास्त होत नाही. एकदम रिजनेबल किमतीत असा इथला हा आहार आहे. FC रोडला तुमचा जर जेवणाचा बेत असेल तर तुम्ही खरेदी करायला आलात किंवा फिरायला आलात दुपारी किंवा संध्याकाळी, तुम्ही इथे येऊन हे खाऊ शकता. मी इथे अनेक वेळा सकाळी यांचा साऊथ इंडियन नाश्ता जो आहे तो खाल्लेला आहे. मला यांचं क्लब सँडविच आवडतं, जे मी आजही मागवलं होतं, पण ते आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे मागच्या भागात, म्हणून मी आज तुमच्यासमोर ते आणलं नाही. तुम्हाला जर तो व्हिडिओ पाहायचा असेल तर
तर त्याची लिंक मी खाली देतो, तुम्ही तो पाहू शकता. साऊथ इंडियन नाश्ता इथे खूप सुंदर मिळतो. उपीट, पोहे अतिशय छान. यांचा इडली वडाही खूप सुंदर आहे. सांबार तर खूपच छान गोड पद्धतीचं सांबार असतं. तर एकूणच त्यांचं साऊथ इंडियन असो किंवा पंजाबी असो, हे सगळे मील्स जे आहेत किंवा नाश्ता जो आहे त्याच्यासाठी एक सेफ हॉटेल आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण त्या हॉटेलमध्ये जातो आणि डिश जी आपण ऑर्डर करतो आपल्या एक्सपेक्टेशनच्या हिशोबाने ती आपल्याला मिळत नाही. म्हणून इथे तुम्ही एकदम निश्चिंतपणे येऊ शकता. इथे आल्यावर तुम्हाला प्रत्येक पदार्थ हा चांगला मिळेल. तर एकूणच तुम्हाला हा आजचा भाग कसा आवडला ते मला खाली कमेंट करून सांगा. तुम्ही जर इथे निरंजनला यांची ही मिनी थाळी खाऊन गेलात का, तुमचा अनुभव कसा होता ते मला खाली कमेंट करून सांगा. इतरही जर तुम्ही निरंजनचे पदार्थ खाल्ले असतील ते तुम्हाला कसे वाटले, तुमचा अनुभव मला कमेंट खाली करून सांगा. मी हे तुम्हाला कमेंट खाली का करायला सांगतो, एक तर चॅनलला मदत होते की हा व्हिडिओ जो आहे तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतो याच्यामुळे. आणि दुसरी गोष्ट, जी लोकं पाहत आहेत आणि ज्यांनी इथला अनुभव नाही घेतलेला त्यांना तुमच्यामार्फत हे कळू शकतं की हे हॉटेल किती चांगलं किंवा किती वाईट हे आहे. म्हणून आपण सांगतो की तुमच्या कमेंट्स ज्या आहेत त्या खाली देत जा, जेणेकरून इतरही लोकांना त्याची मदत होईल. परत मी आशा करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारावर शेअर करा आणि भेटूयात अशाच एका पुढच्या नवीन भागात एक नवीन ठिकाणी काही नवीन पदार्थ घेऊन.